चावल श्रेया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा, इथं मी आज एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. तर बघा, हा रेडीमेडच मसाला आहे. तर ही आहे राशीन कर्जतची सिपी आमटीचा मसाला आहे. ही तर मी पहिल्यांदाच रेसिपी ऐकली, मी पण कधी बनवलेली नाही आहे. तर चला आता बनवूया. ट्राय करणार आहे बघा, पहिल्यांदाच कसं आहे बनते कसं काय. तर बघा, इथं मी खोबरं घेतलेलं आहे, पाववाटी खोबरं घेतलेलं आहे. ते तव्यावरती कमी गॅसवरच भाजायचं आहे, एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे. जेवढं जास्त कमी गॅसवर भाजेल ना, जेवढं कमी हळूहळू, तेवढं छान मसाला पण बनतो, आपला टेस्टी मसाला बनतो. आणि खोबरंही आतपर्यंत व्यवस्थित खरपूस भाजलं जातं. असं भाजल्यावर बघा, असं भाजून घ्यायचं एकदम ब्राऊन होईपर्यंत. तुम्ही गॅसवर पण जाळी ठेवून डायरेक्ट भाजू शकता. डायरेक्ट कांदा काळा मसाला म्हणतात त्याला, पण आम्ही कधी तो काळा मसाला बनवलेला नाही. आम्ही असंच तव्यावरती भाजून बनवतो. तर बघा, इथं कांदाही घेतलेला आहे मी, 2 कांदे. त्यामध्ये जिरं टाकले होतं बघा. कांदा थोडासा परतल्यावर जिरं असं फुलले की मग मिक्स करून घेतलं बघा. जिरं विसरलं होतं माझ्याकडून अगोदर टाकायला, मी नंतर टाकून घेतलेत भाजायला. आणि असा कांदा पण व्यवस्थित, कांदा भाजताना गॅस मोठा केला तरी चालतो, मोठा करून मोठ्या गॅसवर भाजायचा. आणि हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, त्यामध्येच कोथिंबीर घातली. आणि हे थंड झाल्यावरती वाटून घ्यायचं, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. इकडं कढाईमध्ये मी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडली का बघा, हा मसाला वाटलेला टाकून घेतला तेलामध्ये. त्याचबरोबर थोडंसं, आता तो मसाला होता तो ना, एक पुडी लाल तिखटाप्रमाणेच त्याच्यात मीठही होतं आणि तिखट होतं. मी टेस्ट करून पाहिला होता, त्यामुळे मी घरचं तिखट आणि गरम मसाला, थोडीशी धनिया पावडर अगदी थोडं टाकले, अर्धा चमचे टाकले मी एकदम. तर हा बघा, मसाला परतला नंतर थोडंसं जे भांडं बारीक केलेला होता मसाला ते धुवून याच्यात ओतलं. आणि त्याचबरोबर त्यामध्ये मीठही घातलं चवीपुरतं. मीठ बेतानेच घालायचं, कारण त्या मसाल्यामध्ये पण मीठ होतं. मी टेस्ट केली ती मसाला अगोदर, प्रथम कसाला तिखट आहे की नाही म्हणून अगोदर मी टेस्ट केली होती त्याची. तर अशी वाफ काढून घेतली बघा मी त्याची. मीठ घातल्यानंतर वाफ काढायची त्या मसाल्याची पूर्ण. मिक्स करून घेतलं, मसाला पूर्ण कढईपासून वेगळा झाला बघा, तेल सुटले. मग त्यानंतर त्यामध्ये बघा, हे तिखट आहे, हे मसाला आहे ते तिखट आहे. आणि हे आहे दुसरं पाकेट आहे, ते मला वाटतं डाळींची पावडर आहे ती, बहुतेक असंच वाटतंय. डाळींचीच पावडर असणार आहे ही, मिक्स डाळींची पावडर आहे. तर हे मसाल्यामध्येच टाकायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं बघा, तेल सुटेपर्यंत. हे मिक्स झाले बघा मसाल्यामध्ये मिक्स झाले की मग त्यामध्ये गरम पाणी ओतायचं. हे 1 लिटरच्या प्रमाणात बनते बघा, एवढ्या पुड्यामध्ये आमटी, शिपी आमटी. तर व्यवस्थित मी अगोदर थोडं पाणी घालून मिक्स करते, कारण गुठळ्या होतील ना त्याच्यात, पीठ पण होतं ना ते मिक्स डाळींचं, त्यामुळं. मग मिक्स करून घेतलं बघा, थोडं पाणी घालून घेतलं मी. साधारण 1-1.5 तांब्या घातले मी. ते 1 लिटरच्या प्रमाणातच बनते, पण मी 1-1.5 तांब्या पण मोठाच आहे, अर्धा लिटरचं, त्यामुळे मी घातलेलं तेवढंच तांब्या पाणी. हे बघा, आपली आमटी उकळायला लागली आहे. अशी उकळी की मिक्स करून घ्यायची. हे बघा, अशी तयार झाली. आणि हा कट, गॅस बंद केला की आपल्याला कट येतो बघा, छानपैकी शिपी आमटीला कट येतो. आणि ही आमटी छान लागते बघा, भारी लागली एकदम. आम्ही पहिल्यांदाच ट्राय केली होती, पण 1 नंबर लागली आमटी, एकदम मस्त होती चवीला. भाकरी बरोबर तर आणखीच छान लागणार, आम्ही चपाती बरोबर खाल्ली होती हिला. तर बघा कशी झाली, दाटसर झाली एकदम, छान झाली. कट जेवढंच जास्त वेळ झाकून ठेवलं तेवढा जास्त कट येतो बघा या भाजीला. मम्मी चाललो बॅडमिंटन. जा, आज लय ऊन चांगलं पडले. बाय कर. सोरा, भीती नाही वाटत तुला? काच पप्प्या आया. चावल श्रेया. दादा बा घरी गेला इथं दारात. काय देते खायला? काय शिकवलं नाही कोणी? हे बाळा, तुझं नाव काय आहे बाबा? किती छोटे दादा, सोड. हँडशेक करो, हँडशेक. 3 दिवस गायब. हाँ देखो, अरे त्याचे या या या, तू भी या
इल्डी आहे काही नाही इसका बच्चा है. धर. तर बघा दादा खेळायला चालला होता तर खेळता खेळता डॉगी भेटला तर तो पप्पी घेऊन आला आणि त्याला दूध प्यायला दिले बघा. त्याला लय असं लहान मुलांना छोटे छोटे प्राण्यांबरोबर मांजर बरोबर हे वगैरे खेळायला खूप आवडत होतं त्याला लहानपणी. जल्दी तो कौन ही खाता नहीं है. घ्यायचं का आपल्याला पप्पी कोई सर खाता नहीं है. आपल्याला ठेवायचं का कितने क्यूट इसलिए इस बार है बघ. 2 बार घूम के आ क्या क्या. हाँ ये मार्केट में चला गया था है ना. बस संपलं. तुझे बताओ स्वराला खेळायचंय जरा थोडस फिरवून आणते म्हणलं इथं पार्क आहे तर पार्क मध्ये पाणीच पाणी झाले आता इथं. टूट जाएगा. अरे इथं तर रस्ताच बंद झालाय एवढं किटकिट. चला इकडून जाऊया साईडला. चला. तर पहा दादा त्याच्या दोस्ताला खेळायला बोलवायला आलाय. दोघं समोरच पार्क बघा कसं आज ऊन पडलंय चांगलं. तर पहा आता 4 वाजले तर 4 नंतरचं असं ऊन आहे बाबा इकडं. वातावरण पण बघा कसं छान आहे एकदम एकदम फ्रेश वाटतं ऊन पडल्यावर. पण हा डायरेक्ट डोळ्याला बर्फ लागतो म्हणून उन्हामध्ये गॉगल घालायला लागतो. बघा स्वराचं कसं चाललंय झोपा खेळायचं. हळूहळू पडशील. पहिली खूप घाबरत होते ना आता नाही घाबरत आहे. स्वराचं चाललंय झोपा खेळायचं. स्वरा बोर झाली होती घरातून म्हटलं चला स्वराला खेळून आणावं बाहेर. तर स्वरासोबत बघा तिच्या मैत्रिणी आले ते. तर इकडं काय जास्त ऊन नव्हतं म्हणजे संध्याकाळी 4 वाजले होते त्यामुळे आम्ही काय गॉगल वगैरे घातला नव्हता. इकडं बर्फ जर बर्फात बाहेर निघला आणि कडक ऊन असला असं ऊन एकदम प्रकाश तर गॉगल घालायला पाहिजे नाही तर डोळ्यांना त्रास होतो. तर बघा इकडं स्वराचं कसं चाललंय खेळायचं. प्रत्येक ह्याच्यावर जाते मला दाखवते मम्मी हे बघ असं खेळायचं. मी पहिल्यांदाच घेऊन आली होती तिला पार्कमध्ये इकडं. नाहीतर पहिली बर्फ पडला नव्हता त्यावेळेस सर्व मुलं येऊन खेळायची आपापली कारण सर्वजण वॉकिंग करायचे ना मग सगळ्यांचं लक्ष असायचं. आता कसं डॉगींचा जास्त धोका असतो त्यामुळं सोडत बी नाही थंडी पण जास्त असते त्यामुळे म्हटलं चला आपणच घेऊन जावं त्यांना खेळायला. तर इकडून तिकडं हे बघा हे असं आहे ते असं आहे म्हणून मलाच करून दाखवते मम्मी हे असं खेळायचं असतं ते तसं खेळायचं असतं. तिचं बघा किती आनंद झालाय तिला आज मम्मी घेऊन आली म्हणून एवढी खुश झाली आहे. तर इथं बघा हे पुलअप्सचं आहे. तिचा हातात तरी येते का बघा किती हात छोटा आहे तिचा. ग्लव्स काढून घसरते म्हणून ग्लव्स काढले आणि खेळायला लागले. तर हे कसं चालवायचं हे पाठीमागं तिच्याच्यानं सरकलंच जात नव्हतं बघा हालतच नव्हतं ते तिला. हा बघा असं जवळनं जरी वॉकिंग करत असलं ना रोडवर असं वाटतं की खरोखरच हा लायन आहे आपण इथं उभा. मला तर असं 1-2दा भासच झालं होतं नवीन पहिल्यांदा आणले असं सुरुवातीला वाटलं खरोखरच हा लायन आहे असं लांबून वाटायचं एकदम. स्वराचा बघा किती आनंद झालाय तिला. असं मुलांना बघा आपण बी एन्जॉय करू दिलं पाहिजे. थोडंसं बाहेर आणलं खेळायला म्हणजे मुलं बी खुश होतात आणि चेंजिंग बी वाटतं ना मुलांना माइंड फ्रेश होते एकदम. आणि आता कसं बर्फ पडत असल्यामुळं कसं मुलं जास्त करून ह्याच्यातच रूममध्येच राहतात आणि आता शाळा सुरू झाल्यात तर शाळा कंटिन्यू शाळेत बी जाणं आणि येणं मग खेळायला भेटत नाही त्यांना. हां थंडी नाही का लागली. हां असंच ऊन पडलं का मग तुला आणत जाईल मी ठीक खेळायला. ठीक आहे ओके चला आता घरी. हात थंड पडले माझे. चल मंडळी पहा स्वराला खेळायला घेऊन गेले होते तर इथं बर्फ पडत असल्यामुळे बघा मुलं रूममध्येच राहतात जास्तीत जास्त अर्धा तास पाऊण तासच बाहेर राहू शकतो नाहीतर खूप थंडी लागते. जास्त वेळ बाहेर राहू शकत नाही बघा. लगेच अर्ध्या तासात आम्ही माघारी आलं आणि बघा स्वरा गेली आता तिच्या मैत्रिणीच्या घरी खेळायला. स्त्री गेला बॅडमिंटन खेळायला. तोपर्यंत चला म्हटलं आता मी व्हिडिओ थोडासा रेकॉर्ड करते. हे बघ मम्मी काय आणलं
बघा आता दादा बॅडमिंटन खेळायला गेला होता आणि येता आता काय घेऊन आलाय, तिथंच जवळ दुकान होतं, दुकानातून बघा हे स्टिकर्स घेऊन आलाय. तर दादा बी मोठा झालाय बघा, त्याला बी कळायला लागले आपल्या घरासाठी व्यवस्था आणा, व्यवस्था आणा. इथं लडाख इंडियन आर्मी नेशन स्प्राईट. हा लागतंय का दिदाचं तर लय पुढाकार पुढं नीट लाव. बघा मंडळी दादा स्वतःच्या मनाने घेऊन आलाय. छान वाटतंय. हे पाहता एक महिन्याभराचं ड्रायफ्रूट आम्ही आणून ठेवतो. आता संपलं होतं तर बघा आता आज आणलेलं आहे. तर हे बदाम आणलेले आहेत, सुट्टेच आणलेत बघा, सुट्टे असं वजनावर देतात. आणि हे अंजीर आहे, आणि अंजीर सुट्टंच आणलंय असं वजनावर दिलेलं. आणि पॅकेटवाला एवढं छान लागत नाही, पॅकेटवाला पण भेटतं, हे सुट्टंच आणलंय वजनावर सगळं. काजू आहेत, हे किसमिस आहेत बघा, आणि हे पंपकिन भोपळ्याच्या बिया आहेत. तर हे एवढं महिनाभराचं होऊन जातं बघा. काय भिजवून ठेवायचं रात्रीचं बरं, आणि सकाळी मुलांना द्यायचं. तर हे बघा मी डब्यात भरलंय, आणि बाकीचं उरलेलं मोठ्या डब्यात ठेवून दिले, जेवढं याच्यात बसते तेवढं ठेवून दिले. हे किसमिस आहेत आणि हे काजू आहेत बघा. आणि हे बदाम पहिलं जे शिल्लक होतं तेच मी डब्यात घातले, आताचं काय घातलं. आणि पहिले जरा मोठं होतं आणि आताचं आहे ते जरा छोटं आहेत. आणि ह्या बघ पंपकिनच्या बिया, ज्यांना कोलेस्टेरॉल आहे आणि ज्यांना शुगर आहे ते खाऊ शकतात बघा, हे मेंटेन राहते त्याच्याने, चांगलं असतंय. पण हे मी मुलांना देत नाही, हे स्वराचे पप्पाच खातात, भिजवून ठेवते मी, सकाळ खातात ते. तर बाकीचे ड्रायफ्रुट्स मी मुलांना देते बघा, रात्रीचे भिजवून, रात्री भिजत घालायचे आणि सकाळी द्यायचे मुलांना, चांगलं असते मुलांना दिलेलं. तर एवढं आता बघा एक महिनाभर जातील ड्रायफ्रूट. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.